नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भरती आणि प्रशिक्षण या दुसऱ्या प्रकरणाची सुरुवात करणार आहोत. भरती आणि प्रशिक्षण या दुसऱ्या प्रकरणात पुढील मुद्द्यांचा समावेश आहे. भरती म्हणजे काय? भरतीचा अर्थ, व्याख्या, भरतीचे विविध मार्ग म्हणजे स्त्रोत, तसेच भरतीच्या विविध पद्धती. त्याचप्रमाणे मुलाखत म्हणजे काय? मुलाखतीची तंत्र व मुलाखतीच्या विविध पद्धती. त्याचप्रमाणे प्रशिक्षण म्हणजे काय? प्रशिक्षणाचा अर्थ, व्याख्या, प्रशिक्षणाच्या विविध पद्धती. त्याचबरोबर प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रकार आणि पद्धती या मुद्द्यांचा या प्रकरणामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यापैकी आज आपण भरती म्हणजे काय, भरतीचे मार्ग, स्त्रोत, भरतीच्या पद्धती तसेच मुलाखत अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील प्रकरणात आपण मानव संसाधन व्यवस्थापन, मानव संसाधन नियोजन तसेच कार्यविश्लेषण, कार्यविवरण या संकल्पनांचा आपण अभ्यास केलेला आहे. कार्यविश्लेषणाच्या आधारावर संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांसंबंधी संख्यात्मक व गुणात्मक अंदाज बांधल्यानंतर त्यानुसार कर्मचाऱ्यांची भरती आणि निवड करण्याचे काम मनुष्यबळ विभागास करावे लागत असते. उद्योग संघटनेत आवश्यक असलेली कार्ये निश्चित केल्यानंतर प्रत्येक विभागाचे उत्पादनविषयक उद्दिष्ट लक्षात घेऊन ते गाठण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी विविध कार्य करण्यासाठी किती व्यक्ती आणि कोणत्या अर्हतेच्या तसेच कोणकोणती कौशल्य असलेल्या व्यक्ती लागतील हे कार्यविश्लेषणाद्वारे मानव संसाधन व्यवस्थापन हा विभाग ठरवत असतो. तसेच संघटनेच्या धोरणानुसार व विविध विभागांच्या आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची भरती व निवड या विभागांतर्गत केली जात असते. प्रत्येक संस्था ही आपण विचार केला तर गतिमान असते. कर्मचारी वर्गाची सुद्धा आवक जावक प्रत्येक संस्थेमध्ये चालू असते. काही कर्मचारी संस्था सोडून जातात, काही स्वेच्छानिवृत्ती योजनेचा लाभ घेत असतात, तर काही कर्मचारी हे नियमानुसार निवृत्त होत असतात. त्यांचा सेवा कालावधी संपुष्टात आला तर त्यांच्या जागी नवीन कर्मचारी त्या व्यावसायिक संस्थेला घ्यावे लागत असतात. शाखा विस्तार योजना अंमलात आणताना नवीन कर्मचारी वर्ग नियुक्त करावा लागत असतो. त्यालाच आपण कर्मचारी भरती असे संबोधत असतो. कर्मचारी भरती याचा अर्थ संस्थारूपी शरीरात नवीन रक्ताचा प्रवेश असेही सांगितले जाते. नवीन कर्मचारी जुन्यांची जागा घेत असतात. कालांतराने ते सुद्धा सेवानिवृत्तीच्या आसपास येतात. प्रत्येक संस्थेत स्थापनेपासून अखेरपर्यंत हे चक्र चालूच असते. याचे कारण मानवी श्रम हा उत्पादनाचा सर्वात अस्थिर घटक मानला जातो. वरिष्ठ व्यवस्थापनालाच कर्मचारी बढती, बदली, सेवानिवृत्ती, पदोन्नती या सर्व समस्यांची हाताळणी करावी लागत असते. भरती याचा अर्थ रिक्त जागी अथवा नव्याने निर्माण झालेल्या जागांसाठी नवीन व्यक्तीची नियुक्ती करणे, जी त्या पदाशी निगडित असलेला कार्यभार सांभाळू शकेल अशा व्यक्तीची त्या जागी नियुक्ती केली जात असते. त्याला आपण भरती असं म्हणत असतो. आता या भरतीच्या व्याख्या आपण बघणार आहोत. पहिली व्याख्या योदर यांची आहे. कर्मचाऱ्यांना कार्यालयातील रिकाम्या जागांवर काम करण्यास आकर्षित करण्याची व त्यांच्यापैकी योग्य कर्मचाऱ्याची निवड करण्याची प्रक्रिया म्हणजे कर्मचारी भरती होय. दुसरी व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल, कार्यालयात कार्य करण्यासाठी संभाव्य कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना रिकाम्या जागांसाठी अर्ज करण्यास प्रवृत्त करण्याची प्रक्रिया म्हणजे कर्मचारी भरती होय. या व्याख्यांवरून आपण असे सांगू शकतो की ज्यावेळी उद्योग व्यवसायात रिकाम्या जागा असतात किंवा नवीन जागा निर्माण होत असतात अशा जागी नवीन कर्मचाऱ्यांची निवड करणे म्हणजेच भरती करणे होय. आता आपण मनुष्यबळ किंवा कर्मचारी भरतीचे स्त्रोत व पद्धत अभ्यासणार आहोत. कामगार हा उत्पादनाचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे प्रत्येक उद्योगात उत्पादनाला सुरुवात करण्यापूर्वी कामगारांच्या नियुक्तीचा प्रश्न हा व्यवस्थापन विभागाला हाताळावा लागत असतो. म्हणून उद्योगात योग्य, लायक व पात्र कामगारांची नियुक्ती करण्यात आली तर उद्योगाला यश हे निश्चितच मिळत असते. अयोग्य कामगारांची नियुक्ती करण्यात आल्यास उद्योगाला अनेक प्रकारचे तोटे सहन करावे लागत असतात किंवा काही वेळा अपयश
हे व्यवसायाच्या हाती येत असते. म्हणून कामगारांची भरती हा कर्मचारी व्यवस्थापनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. कारण त्याद्वारे योग्य भरतीचा उद्देश उद्योगात योग्य कामगारांची नियुक्ती करून त्यांचा विकास करण्याचा असतो. आता मनुष्यबळ भरतीचे स्रोत यामध्ये आपण असे सांगू शकतो की कार्यालयात रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी प्रामुख्याने 2 मार्गांचा कर्मचारी भरतीसाठी वापर केला जात असतो. त्यातील पहिला मार्ग आहे अंतर्गत कर्मचारी भरती. कार्यालयात काम करीत असलेल्या किंवा अशा कर्मचाऱ्याशी संबंधित व्यक्तीची ज्यावेळेस नवीन कर्मचारी म्हणून भरती केली जाते तेव्हा त्यास अंतर्गत कर्मचारी भरती असे म्हणतात. म्हणजे त्या कार्यालयात किंवा त्या व्यवसायात ती व्यक्ती आधीपासून काम करत आहे अशाच व्यक्तीची पुन्हा नवीन जागेसाठी भरती केली जात असते. त्याला आपण अंतर्गत कर्मचारी भरती असे म्हणतो. त्यात सर्वप्रथम आपण बघणार आहोत संस्थेच्या कर्मचाऱ्यांमधून भरती. यामध्ये आपण असे सांगू शकतो की कार्यालयात काम करीत असलेल्या किंवा अशा कर्मचाऱ्यांशी संबंधित व्यक्तीची ज्यावेळेस नवीन कर्मचारी म्हणून भरती केली जाते तेव्हा त्यास अंतर्गत कर्मचारी भरती असे म्हणतात. अंतर्गत भरतीसाठी पुढील मार्गांचा वापर केला जातो. त्यात संस्थेच्या कर्मचाऱ्यांमधून भरती. कार्यालयात जे कर्मचारी कायमस्वरूपाचे काम करीत आहेत त्यांच्यामधून योग्य व कार्यक्षम कर्मचाऱ्यांना बढती, बदली इत्यादींच्या सहाय्याने नवीन जागेवर किंवा रिक्त जागेवर भरती करण्यात येत असते. त्याला आपण म्हणू शकतो की संस्थेच्या कर्मचाऱ्यांमधून भरती करणे. पुढे आपण सांगू शकतो की तात्पुरत्या कर्मचाऱ्यांमधून भरती. मग यामध्ये काही कार्यालयांमध्ये हंगामी किंवा रोजंदारीवर प्रथम कर्मचारी भरती केली जाते. अशा तात्पुरत्या कर्मचाऱ्यांमधून कायम स्वरूपाच्या पदावरील भरती केली जात असते. तसेच कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांमधून भरती. कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांच्याबरोबर कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षितता देण्यासाठी बऱ्याच वेळेस कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांची रिकाम्या जागांवर किंवा रिक्त जागांवर भरती केली जात असते. काही वेळेस मुदतीपूर्वी एखाद्या कर्मचाऱ्याने निवृत्ती स्वीकारल्यास त्याच्या मुलाला त्याच कार्यालयात त्याच्या जागेवर किंवा त्या व्यक्तीच्या पदावर भरती केले जात असते. पुढे आपण सांगू शकतो अनुकंपा तत्वावरील भरती. काही कारणांमुळे कार्यालयातील एखादा कर्मचारी मयत झाला किंवा त्याचा मृत्यू झाला तर त्याचा मुलगा, मुलगी किंवा सून, बायको इत्यादींची त्याच कार्यालयात रिक्त असलेल्या पदावर किंवा त्या जागेवर नियुक्ती केली जात असते. त्याला अनुकंपा तत्वावरील कर्मचारी भरती असे म्हटले जाते. पुढील स्रोत आपण सांगू शकतो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमधून भरती. काही कार्यालयांमध्ये तात्पुरत्या काळासाठी किंवा विशिष्ट हंगामासाठी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमधून नियुक्ती केली जात असते. म्हणजे आधी ते कर्मचारी त्या व्यवसायात कार्य करत असतात आणि एकदा वयाची मर्यादा ओलांडल्यानंतर त्यांची नियमानुसार निवृत्ती होत असते आणि असे झाल्यानंतर पुन्हा नव्याने त्यांना त्या कार्यालयात काही ठराविक काळासाठी किंवा ठराविक हंगामासाठी नियुक्त केले जात असते. त्याला आपण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमधून भरती असे म्हणू शकतो. कर्मचारी भरतीच्या स्रोतांमध्ये आता आपण बघणार आहोत बाह्य कर्मचारी भरती. संघटनेत काम करणाऱ्या कामगाराशिवाय इतर व्यक्तीची कार्यालयात कर्मचारी म्हणून नेमणूक केली जाते. त्यास बाह्य किंवा बहिर्गत कर्मचारी भरती असे म्हणतात. या बहिर्गत कर्मचारीचे काही प्रमुख प्रकार आहेत ते आता आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला प्रकार प्रवेशद्वारावरील भरती. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कर्मचारी भरणे आहे अशी सूचना लिहिलेली असते. गरजू उमेदवार कार्यालयात चौकशी करतात. उमेदवार योग्य असल्यास त्याची मुलाखत घेऊन भरती केली जाते. या प्रक्रियेला आपण प्रवेशद्वारावरील भरती असे म्हणत असतो. पुढील प्रकार आहे कार्यालयाकडील अर्जाद्वारे भरती. बऱ्याच वेळेस गरजू उमेदवारांकडून नोकरी संबंधी कार्यालयाकडे अर्ज केले जात असतात. अशा अर्जाची छाननी करून योग्य उमेदवारांना मुलाखतीस बोलावले जाते व त्यामधून कर्मचारी भरती केली जाते. यालाच कार्यालयाकडील अर्जाद्वारे भरती असे म्हणतात. पुढील प्रकार आहे शैक्षणिक व तांत्रिक संस्थांद्वारे भरती.
कार्यालयातील कुशल व बुद्धिमान कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी या मार्गाचा अवलंब केला जात असतो. उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था किंवा तांत्रिक संस्थांमधून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची यादी कार्यालयाकडून मिळवली जात असते. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना नोकरीवर येण्याचे आवाहन कार्यालयामार्फत केले जाते. ITI सारख्या तांत्रिक संस्थांद्वारे अशी भरती केली जाते. पुढील प्रकार रोजगार विनिमय केंद्राद्वारे भरती. प्रत्येक जिल्ह्यात रोजगार विनिमय केंद्राद्वारे नोकरीच्या शोधात असणारे उमेदवार नाव नोंदणी करत असतात. कार्यालयाला आवश्यक पात्रता असणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती या विनिमय केंद्राद्वारे उपलब्ध होत असते. योग्य उमेदवारांना कार्यालयाच्या वतीने मुलाखतीस बोलावून किंवा प्रत्यक्ष कामावर येण्याची सूचनापत्र त्यांना पाठवले जात असते. मुलाखतीस बोलविल्यास योग्य उमेदवार निवडला जात असतो. पुढील प्रकार आहे मध्यस्थ किंवा व्यावसायिक संस्थांद्वारे भरती. अलीकडे नोकर भरतीसाठी मदत करण्यासाठी अनेक मध्यस्थ खाजगी संस्था स्थापन झालेल्या आहेत. अशा व्यावसायिक संस्थांकडून पात्र उमेदवारांची यादी तयार केली जाते. कार्यालयात अशी यादी मिळवता येईल व त्याद्वारे त्या पात्र उमेदवारांची भरती केली जात असते. पुढील प्रकार आहे जाहिरातीद्वारे भरती. कार्यालयाला आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांसंबंधी स्थानिक वृत्तपत्रामधून कर्मचारी पाहिजेत अशी जाहिरात दिली जाते व अर्ज मागविले जात असतात. आलेल्या अर्जामधून पात्र उमेदवारांना मुलाखतीस बोलवले जात असते व पात्र व कार्यक्षम उमेदवारांची कर्मचारी म्हणून नेमणूक केली जात असते. पुढील प्रकार आहे कर्मचारी संघटनांद्वारे भरती. कामगार व मालक यांच्यातील सलोखा वाढविण्यासाठी कामगार भरतीचे काही अधिकार कामगार संघटनांना दिले जातात. कामगार संघटनांबरोबर झालेल्या करारानुसार अशी भरती केली जाते. कामगार किंवा कर्मचारी संघटनांनी पुरस्कृत केल्यानंतर उमेदवाराची भरती केली जात असते. पुढील प्रकार आहे कर्मचाऱ्यांच्या शिफारसीद्वारे भरती. कार्यालयात ज्यावेळी रिक्त जागा भरण्यासाठी बऱ्याच वेळेस कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांची शिफारस विचारात घेतली जात असते. कर्मचारी आपले मित्र किंवा नातेवाईक यांची शिफारस कार्यालयातील प्रमुख व्यक्तींकडे करत असतात आणि त्यांनी शिफारस केलेल्या उमेदवार जर योग्य असेल तर ते विभाग प्रमुख त्याची निवड करत असतात. तर अशा प्रकारे आपण बाह्य कर्मचारी भरतीचे विविध स्रोत अभ्यासलेले आहेत. कर्मचारी भरतीचे स्रोत बघितल्यानंतर आता आपण कर्मचारी भरतीच्या विविध पद्धती बघणार आहोत. यातील पहिली पद्धत आहे प्रत्यक्ष भरती. कामगारांची भरती करण्याची ही सर्वात सोपी आणि सरळ पद्धत आहे. मोठ्या मोठ्या उद्योगात कर्मचाऱ्यांची भरती ही सतत होत असते, म्हणून अशा कारखान्यात स्वतंत्र भरती विभाग निर्माण केलेला असतो व या विभागात कामगारांची भरती करण्यासाठी तज्ज्ञ व अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली असते. हा विभाग कामगारांची भरती करण्यापूर्वी वर्तमानपत्रातून जाहिरात देत असतो. कधी कधी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा गेटवर सुद्धा नोटीस बोर्डवर कामगारांच्या भरतीसाठी जाहिरात लावण्यात येत असते. कारखान्यातील किंवा वर्तमानपत्रातील जाहिरात वाचून इच्छुक उमेदवार नोकरी मिळवण्यासाठी कारखान्याकडे अर्ज पाठवतात. अर्जाची मुदत संपल्यानंतर अर्जाची छाननी केली जाते. जे अर्ज माहितीने परिपूर्ण आहेत किंवा ज्या अर्जात पूर्ण माहितीही भरलेली असेल अशाच उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाते व मुलाखतीनंतर पात्र व योग्य उमेदवारांची निवड केली जाते. या पद्धतीने कारखान्यातील कामगार व अधिकाऱ्यांची नियुक्ती किंवा भरती केली जात असते. तर अशा प्रत्यक्ष भरतीचे काही फायदे आपल्याला सांगता येतील. त्यातील पहिला फायदा म्हणजे प्रत्यक्ष भरती पद्धतीमुळे उद्योगास पात्र व लायक कामगार मिळत असतात. दुसरा फायदा सांगता येईल, कामगारांची प्रत्यक्षपणे भरती केल्यामुळे मध्यस्थांचे उच्चाटन होते, कारण की बऱ्याच वेळा मध्यस्थ कामगारांची भरती करताना लाच घेत असतात, परंतु अशा पद्धतीत मध्यस्थांचे उच्चाटन होत असल्यामुळे कामगारांचे शोषण होत नाही. पुढील फायदा आपण सांगू शकतो की प्रत्यक्ष भरती करण्यासाठी अनेकदा वर्तमानपत्रातून जाहिरात देण्यात येत असते, त्यामुळे योग्य कर्मचारी मुबलकपणे किंवा मोठ्या प्रमाणात संस्थेला उपलब्ध होत असतात. व पुढील फायदा, कामगारांची भरती करताना विद्यमान कर्मचाऱ्याची मित्रमंडळी किंवा नातेवाईकांकडून भरती केली जाते, त्यामुळे
कारखान्यातील वातावरण हे चांगले राहत असते. जरी प्रत्यक्ष भरतीचे फायदे असले तरी काही तोटे सुद्धा आपल्याला सांगता येतील. त्यातील पहिला तोटा, कर्मचारी भरती करताना सुरुवातीला अनेक जाचक अटी लादण्यात येत असतात, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे शोषण होत असते. दुसरा तोटा आपण सांगू शकतो की कामगारांची स्वतंत्र विभागामार्फत नियुक्ती होत असली तरी अनेक वेळा वशिलेबाजीमुळे उद्योगाला अकार्यक्षम मजूर मिळत असतात. भरतीची पुढील पद्धत आपल्याला सांगता येईल, मध्यस्थाद्वारे भरती करणे. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीपासूनच मुकादमाद्वारे किंवा मध्यस्थद्वारे कामगारांची भरती करण्यात येत आहे. मुकादमाच्या उद्योगधंद्याच्या मालकाशी अत्यंत जवळचा संबंध असतो. बहुतेक वेळा जास्त अनुभव असलेला कर्मचारी मुकादम म्हणून काम करत असतो. त्यांचा ग्रामीण भागाशी सुद्धा संबंध असतो. ते ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना शहरी भागातील कारखान्यात रोजगार मिळवून देत असतात. त्यासाठी ते मालक तसेच कामगारांकडूनही दलाली घेत असतात, म्हणजे एक प्रकारचे ते कमिशन घेत असतात. मध्यस्थांना निरनिराळ्या भागात निरनिराळ्या नावाने ओळखले जाते. जसं उदाहरणार्थ सरदार, चौधरी, मिस्त्री, फोरमन इत्यादी नावांनी या मध्यस्थांना ओळखले जात असते. या पद्धतीत मध्यस्थांचे कार्य महत्त्वपूर्ण असल्यामुळे त्यांना अनेक अधिकार मिळालेले आहेत. त्यामुळे भरती केलेले कर्मचारी त्यांच्या दडपणाखाली काम करीत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी तर पगारातून मध्यस्थ नियमितपणे हप्तेही घेताना आपल्याला दिसतात. या मध्यस्थ पद्धतीचे काही फायदे आपल्याला सांगता येतील. त्यात पहिला फायदा, मुकादमाचा कामगाराशी सतत संबंध आल्यामुळे उद्योगाला कामगारांचा मुबलक पुरवठा होत असतो. त्यामुळे उद्योगांना कामगार न मिळण्याच्या भीतीतून मुक्तता होते. दुसरा फायदा आपण सांगू शकतो, मुकादमाचा कामगारांशी संपर्क आल्यामुळे त्यांना कामगारांच्या अडचणी माहीत असतात. या अडचणी ते वेळेस सोडवतात. त्यामुळे कारखान्यातील संघर्षाचे वातावरण टाळता येते. पुढील फायदा आपण सांगू शकतो की मुकादमांना कामगारांच्या संदर्भात अनेक अधिकार मिळालेले असतात. त्यामुळे उद्योगपती उत्पादन कार्याकडे विशेष लक्ष देऊ शकत असतात. आणि या मध्यस्थ पद्धतीचे जे आपण फायदे बघितले त्याचप्रमाणे काही तोटेही आहेत. त्यामध्ये प्रथम आपण तोटा सांगू शकतो की मध्यस्थामार्फत भरती केलेले कर्मचारी बऱ्याचदा अकुशल असतात. त्यामुळे उद्योगात चांगले कर्मचारी मिळत नाहीत. तसेच पुढील तोटा सांगू शकतो, कामगारांचे शोषण होते, कारण मुकादम कोणत्याही कारणावरून कर्मचाऱ्यांचा छळ करत असतो. तसेच मुकादमामार्फत ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना सुरुवातीला अनेक प्रलोभने दाखवली जातात, पण शहरी भागात अनेकदा निराशाजनक वातावरण असते. त्यामुळे हे कामगार सतत ग्रामीण भागात जात असतात. त्यामुळे कामगारांची गैरहजेरी किंवा अदलाबदलीचे प्रमाण हे वाढत जाते. त्याचप्रमाणे अनेकदा मुकादम कर्मचाऱ्यांना व्याजाने पैसे देऊन सावकारी व्यवसाय करतो. त्यामुळे एक अर्थाने कामगारांचे आर्थिक शोषण होताना आपल्याला दिसून येते. पुढील पद्धत, ठेकेदारी किंवा करार मजूर पद्धत. ठेकेदारी पद्धतीने उद्योगाला कामगारांचा पुरवठा करणे ही पद्धती भारतात फार पूर्वीपासून लोकप्रिय आहे. विशिष्ट काम पूर्ण करण्यासाठी किंवा विशिष्ट कालावधीत मजुरांचा पुरवठा ठेकेदार करीत असतो. उदाहरणार्थ इमारत बांधकाम, साखर कारखाने, खाणी इत्यादी ठिकाणी ठेकेदारामार्फत कामगार पुरवले जात असतात. ज्यावेळी कारखान्यांना अकुशल कामगारांची गरज असते, अशा वेळी उद्योजक किंवा व्यवसायाचे मालक कामगार पुरवठा करण्यासंबंधी निविदा काढत असतात. ज्या ठेकेदाराची निविदा कमी रकमेची असेल त्याला कामगार भरतीचा ठेका दिला जात असतो. या पद्धतीत कामगारांची सर्व जबाबदारी ठेकेदारावर सोपवली जाते. मालक व ठेकेदार यांचा सहसा एकदा करार केल्यानंतर संबंध येत नाही. त्यामुळे कामगारावर मालकाऐवजी ठेकेदाराचेच नियंत्रण असते. अशा ठेकेदारी पद्धतीचे आपण काही फायदे सांगू शकतो. त्यात पहिला फायदा, विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी या पद्धतीने त्वरित कामगार उपलब्ध होत असतात. त्यामुळे ते विशिष्ट कार्य वेळेत पूर्ण करून देत असतात. पुढील फायदा सांगू शकतो की उद्योगपती कामगार मिळवण्याच्या विवंचनेपासून मुक्त होत असतो. तसेच कामगारांची सर्व जबाबदारी ठेकेदारावर असल्यामुळे मालकाला कोणत्याही प्रकारची चिंता नसते. त्याचप्रमाणे कामगारांचे कल्याण व आरोग्यासाठी मालक किंवा ठेकेदाराला कोणताही खर्च करावा लागत नाही. त्याचप्रमाणे कमीत कमी मजुरीत उद्योगाला
कामगार उपलब्ध होत असतात. हे जरी फायदे असले तरी ठेकेदारी पद्धतीचे काही तोटे आपल्याला सांगता येतील. त्यात आपण असे सांगू शकतो की ठेकेदारी पद्धतीत कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन, वैद्यकीय सोयी या उपलब्ध होत नाही, कारण कर्मचाऱ्यांना कायम केलेले नसते, तात्पुरत्या काळासाठी त्यांना काम दिलेले असते. पुढील तोटा आपण सांगू शकतो की कर्मचाऱ्यांची सौदाशक्ती कमी असल्यामुळे त्यांना कमी मजुरीवर काम करावे लागते. त्याचप्रमाणे कामगारांना काम मिळणे अगर न मिळणे हे सर्वस्वी ठेकेदाराच्या मर्जीवर अवलंबून असते. त्यामुळे कामगारांना ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे वागावे लागत असते. ठेकेदार कोणतेही काम कमीत कमी वेळेत व मजुरीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे उत्पादनाचा दर्जा हा खालावला जातो व कर्मचाऱ्यांच्या जीवनमानावर त्याचा मोठा परिणाम होत असतो. पुढील पद्धत रोजगार विनिमय केंद्राद्वारे भरती. कामगारांची भरती करण्यासाठी रोजगार विनिमय केंद्रे खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. रोजगार विनिमय केंद्राच्या कार्यालयात बेकार कर्मचाऱ्यांची नावे नोंदवलेली असतात. कामगारांची कुशल, अकुशल, तांत्रिक शिक्षण घेतलेले, सामान्य शिक्षण घेतलेले अशी वर्गवारी केलेली असते. सेवा योजकाला ज्या प्रकारचे कामगार लागतील त्यांची नावे त्यांच्याकडे पाठवली जातात. सेवा योजक त्या नावातून पात्र व योग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतात. थोडक्यात आपण असे सांगू शकतो की रोजगार विनिमय केंद्र मालक व कामगार यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडत असतात. रोजगार विनिमय केंद्रात बेकार लोकांची नावे नोंदवलेली असतात. याशिवाय ही केंद्रे कामगारांची मागणी व पुरवठा, रोजगारविषयक अंदाज, कामगारांची व्यावसायिक विभागणी, त्यांचे प्रमाण इत्यादी बद्दल आकडेवारी जमा करतात. बेकार उमेदवारांना योग्य प्रकारे मार्गदर्शन या केंद्रामार्फत केले जात असते व ते निशुल्क असते. बेकार उमेदवारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी ही केंद्रे मदत करत असतात. तसेच हे केंद्र कामगारांची मागणी व पुरवठा यात समन्वय साधण्याचाही प्रयत्न करत असतात. अशा रोजगार विनिमय केंद्राचे काही फायदे आपल्याला सांगता येतील की या केंद्रांमार्फत बेकार उमेदवारांना निशुल्क मार्गदर्शन मिळत असते. तसेच उद्योगधंद्यात कोणत्याही प्रकारची जाहिरात न देता योग्य असे कर्मचारी प्राप्त होत असतात. त्याचप्रमाणे या केंद्रांमुळे देशातील उद्योगातील रिक्त जागा या वेळीच भरल्या जात असतात. त्यामुळे एक अर्थाने देशाचे राष्ट्रीय उत्पन्न वाढत असते. देशाबरोबर समाजालाही त्याचे फायदे मिळतात. कधी कधी या केंद्रांमार्फत अकुशल कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची सोय केली जात असते. परिणामी कामगारांची कार्यक्षमता वाढण्यात मदत होत असते. हे फायदे जरी असले तरी या विनिमय केंद्रांचे काही तोटे आपल्याला सांगता येतील. पहिला तोटा सांगता येईल की रोजगार विनिमय केंद्र बेकार कामगारांना मदत करण्याच्या दृष्टीने स्थापन झालेली असली तरी त्यांचे कार्य बहुतेक वेळा हे दिखाऊ स्वरूपाचे असते. या केंद्रामार्फत फारच थोड्या लोकांना नोकरी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे या केंद्रांमार्फत कामगारांची विविध प्रकारची माहिती गोळा केली जाते, परंतु ही माहिती अपुरी व खोटी असते. हा एक तोटा आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे रोजगार विनिमय केंद्राची कार्यालये शहरी भागात आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना त्याचा सहसा फायदा होत नाही. या रोजगार विनिमय केंद्रातून सेवा योजकाकडे नावे पाठविताना भ्रष्टाचार होत असतो. जे कामगार लाच देऊ शकत नाही त्यांची नावे सहसा सेवा योजकाकडे पाठवली जात नाही. म्हणजे हा एक तोटा आपण सांगू शकतो की या केंद्रांमार्फत भ्रष्टाचार केला जात असतो. भरतीच्या इतरही काही पद्धती आपल्याला सांगता येतील. त्यात सर्वप्रथम कारखान्याच्या दर्जावर भरती. काही कारखान्यात किंवा उद्योगात हंगामी स्वरूपाच्या कामगारांची आवश्यकता असते. विशिष्ट हंगामात मोठ्या प्रमाणात अकुशल कर्मचाऱ्यांची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी अनेकदा कारखान्याच्या दरवाजावर कामगार पाहिजेत असा फलक लावण्यात येतो. या फलकावरील सूचनेनुसार अकुशल कामगार कारखान्याच्या गेटवर ठराविक वेळी हजर राहतात व या कामगारांमधून आवश्यक इतक्या कामगारांची भरती व्यवस्थापक किंवा पर्यवेक्षक हा करीत असतो. या कामगारांच्या सेवा ठराविक कालावधीसाठी घेण्यात येतात. विशिष्ट काम किंवा हंगाम संपल्यानंतर त्यांना कमी करण्यात येत असते.
पुढची पद्धत आपण सांगू शकतो बदली पद्धती किंवा नियंत्रण पद्धती. मुकादम पद्धतीने कामगारांची भरती केल्यास कामगारांचे अनेक प्रकारचे छळ होत असतात. या पद्धतीतील दोष दूर करण्याच्या हेतूने बदली पद्धती सुरू करण्यात आलेली आहे. मुंबईत अजूनही बदली कामगारांची एक कचेरी कार्यरत आहे. जे कर्मचारी बेकार होतात ते आपली नावे या कचेरीत नोंदवितात. त्यांना या कचेरीतून बदली कार्ड दिले जाते. मात्र काम किंवा रोजगार मिळवण्यासाठी या कामगारांना दररोज कारखान्याच्या गेटवर उभे राहावे लागत असते. कारखान्यातील रिक्त किंवा मोकळ्या जागा भरण्यासाठी या कामगारांचा उपयोग केला जात असतो. हे बदली कामगार दोन प्रकारचे असतात: स्थायी बदली श्रमिक व अस्थायी बदली श्रमिक. स्थायी बदली कामगाराजवळ प्रशस्तीपत्रे असतात, त्यामुळे त्यांना रिक्त जागेवर सहजपणे घेतले जाते. या पद्धतीचा प्रमुख उद्देश मुकादमाचे उच्चाटन करण्यात आला असला तरी हा उद्देश आतापर्यंत फारसा साध्य झालेला नाही. कारखान्याच्या दर्जावर भरती करताना अजूनही मध्यस्थांची मदत घेतली जात असते. पुढील पद्धत आपण सांगू शकतो शैक्षणिक संस्थांमधून कामगारांची भरती करणे. वरिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष भरती करण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे सहाय्य घेतले जाते. नामांकित महाविद्यालय किंवा नामांकित विद्यापीठांमधून हुशार विद्यार्थ्यांची कारखान्यात प्रत्यक्षपणे भरती केली जात असते. उदाहरणार्थ अलीकडे इंजिनिअरिंग महाविद्यालयातून उद्योगाला लागणारे अभियंते कॅम्पस मुलाखतीद्वारे भरले जात असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या वाणिज्य शाखेत सुद्धा महाविद्यालयातून उद्योगांना लागणारे जे काही कर्मचारी आहेत ते मुलाखतीद्वारे भरले जातात. तसेच प्रत्येक विद्यापीठामध्ये रोजगार विनिमय कार्यालय उघडण्यात आलेली आहे. या कार्यालयात बेकार पदवीधरांची नावे नोंदवलेली असतात. सेवायोजक या कार्यालयांना आपली कर्मचारीविषयक गरज कळवितात. त्यानंतर या कार्यालयाकडून उद्योगाला लागणाऱ्या बेकार उमेदवारांची नावे कळवली जातात. सेवायोजक या नावांमधून पात्र व लायक उमेदवारांची निवड करत असतात. पुढील पद्धत आपण सांगू शकतो कामगारांच्या शिफारसीवरून कर्मचाऱ्यांची भरती करणे. कारखान्यात कामगार हा उत्पादनाचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे अनेकदा जुन्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतले जाऊन त्यांना कारखान्यास लागणाऱ्या उमेदवारांबद्दल माहिती दिली जाते. हे कामगार त्यांच्या माहितीतील किंवा नातेवाईकांमधून किंवा मित्रमंडळींमधून पात्र उमेदवारांची नावे उद्योगाला देत असतात. अनेकदा तर कारखान्यातील कामगारांच्या मुलांना कारखान्यात काम करण्याची संधी या पद्धतीने मिळत असते. पुढील पद्धत आपण सांगू शकतो कामगार अधिकाऱ्यामार्फत भरती. मोठ्या मोठ्या कारखान्यात कामगारांची भरती करण्यापूर्वी कामगार अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली असते. हे कामगार अधिकारी ग्रामीण भाग किंवा निरनिराळ्या औद्योगिक क्षेत्रांना किंवा संस्थांना भेटी देऊन संभाव्य कामगारांचा शोध घेत असतात व त्यातून कारखान्याच्या आवश्यकतेप्रमाणे कामगारांची भरती करण्यात येत असते. पुढील प्रकार आपल्याला सांगता येईल जाहिरात देऊन भरती. जाहिरात देऊन कामगारांची भरती ही सामान्य व सर्वांच्या परिचयाची पद्धत आहे. ज्यावेळी एखाद्या कारखान्याला कामगाराची आवश्यकता असते त्यावेळी स्थानिक वर्तमानपत्र व रोजगार समाचारासारख्या वर्तमानपत्रातून कामगारांसंबंधी जाहिरात देण्यात येत असते व या जाहिरातीमध्ये कामगारांची पात्रता, वय, त्यांना दिला जाणारा पगार व भत्ते व इतर आवश्यक माहिती दिली जात असते. वर्तमानपत्रातील जाहिरातीनुसार इच्छुक उमेदवार कारखान्याकडे विशिष्ट जागेसाठी अर्ज पाठवत असतात व त्यानंतर अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जात असते व त्यानंतर लायक उमेदवारांची नियुक्ती करण्यात येत असते. पुढील पद्धत आपण सांगू शकतो खाजगी व्यावसायिक संस्था. आज अनेक खाजगी व्यावसायिक संस्था स्थापन झालेल्या असून त्या व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या कामगारांना नोकरी मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करीत असतात. या संस्थांमधून तांत्रिक व व्यवस्थापन विषयक कौशल्य प्राप्त केलेल्या वरिष्ठ कामगारांचा पुरवठा उद्योगधंद्यांना करण्यात येत असतो. या संस्थांचे देशात किंवा कधीकधी विदेशातही संबंध असतात. त्यामुळे संबंधित उमेदवाराची अद्ययावत यादीच ही संस्था तयार करून ठेवत असते व त्यातून उद्योगांना लागणारे वरिष्ठ अधिकारी पुरवले जात असतात.
पुढील पद्धत आपण सांगू शकतो कामगार संघटनांमधून भरती करणे. प्रत्येक उद्योगात कामगारांची संघटना असते. ही संघटना कामगारांचे हित संरक्षणासंबंधी अनेक महत्त्वपूर्ण कार्य करत असते. काही संघटना तर अखिल भारतीय पातळीवर सुद्धा काम करत असतात. या संघटना उद्योगांना लागणाऱ्या कामगारांची नावे सुचवतात व त्यातून कामगारांची भरती करण्यात येते. या पद्धतीमुळे मालक व कामगार यांचे संबंध सुधारवण्यात येतात. परंतु कधीकधी अपात्र उमेदवारांना घेण्यासाठी संघटना मालकावर दबाव टाकत असतात. त्यामुळे उद्योगांना अपात्र उमेदवारांची भरती केली जाण्याची शक्यता तिथे सांगता येईल. पुढील पद्धत आपण सांगू शकतो मध्यस्थ कर्मचाऱ्याची निवड. उद्योगात कामगारांची भरती करण्याच्या विविध पद्धती अस्तित्वात आहेत. या पद्धतीचा आपण अभ्यासही केलेला आहे. या पद्धतींपैकी नेमकी कोणती पद्धती कोणत्या उद्योगासाठी उपयुक्त आहे हे ठरवणे अत्यंत कठीण असते. कारण प्रत्येक उद्योगाची कर्मचारी विषयक गरज वेगवेगळी असते. शिवाय कर्मचाऱ्यांची भरती करताना कारखान्याच्या आर्थिक व इतर परिस्थितीचाही विचार करावा लागत असतो. त्यामुळे कोणत्याही एका विशिष्ट पद्धतीचा सर्वत्र वापर करता येईल असे नाही. थोडक्यात कोणत्याही एका पद्धतीचा सर्वत्र वापर करता आला नाही तरी उद्योगातील कामाचे स्वरूप, कंपनीचा आकार, कुशल कामगारांची आवश्यकता, उद्योगाची आर्थिक स्थिती, उद्योगाच्या भावी योजना इत्यादी बाबी लक्षात घेऊन उद्योगात कामगारांची व कर्मचाऱ्यांची भरती ही करावीच लागत असते. साधारणपणे अकुशल कर्मचाऱ्यांची भरती करणे हे विशेष जबाबदारीचे कार्य असते. त्यामुळे त्यांची निवड ही फोरमन किंवा पर्यवेक्षकामार्फत होत असते. परंतु जे काम हे जबाबदारीचे असतात व ज्याच्यासाठी कुशल कामगाराची आवश्यकता असते अशा कर्मचाऱ्यांची निवड ही मध्यवर्ती निवड समितीमार्फत करणे योग्य ठरत असते. पुढील मुद्दा कर्मचारी निवड प्रक्रिया. विद्यार्थी मित्रांनो, बहुतेक वेळा कर्मचारी भरती व निवड हे दोन समानार्थी शब्द आपण वापरत असतो. परंतु प्रत्यक्षात या दोन्ही संज्ञा भिन्न आहेत. त्या भिन्न असून त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आपल्याला सांगता येतील. भरती व निवड या दोन्ही वेगवेगळ्या कार्यपद्धती आहेत. निवड करणे ही भरती केलेल्या व्यक्तीमधून निकषात न बसणाऱ्या व्यक्तींना बाद करून योग्य व्यक्तींची निवड करण्याची क्रिया आहे असे आपण सांगू शकतो. कर्मचाऱ्यांची निवड हा एक व्यवस्थापकीय निर्णय असतो. योग्य जागी योग्य व्यक्तीची निवड करण्याची प्रक्रिया असते व या प्रक्रियेमध्ये अर्जदारांच्या संदर्भातील माहिती अनेक टप्प्यांमध्ये गोळा केली जाते, ज्यावरून रिक्त पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करणे शक्य होईल. निवड ही अनेक अर्जातून योग्य व्यक्तीची निवडण्याची प्रक्रिया असते. या प्रक्रियेत अयोग्य उमेदवारांना बाजूला सारले जाते व योग्य उमेदवारांचा शोध घेतला जातो. या प्रक्रियेला नाकारण्याची प्रक्रिया असेही म्हटले जाते, कारण या प्रक्रियेत नियुक्त करण्यापेक्षा जास्त उमेदवारांना नाकारले जात असते. त्यामुळे कर्मचारी भरती एक सकारात्मक प्रक्रिया आहे, तर कर्मचारी निवड ही एक नकारात्मक प्रक्रिया आहे असं आपण सांगू शकतो. आता कर्मचारी निवड प्रक्रियेच्या काही व्याख्या आपण बघणार आहोत. पहिली व्याख्या आहे डेल यॉर्डर यांची. कर्मचारी निवड ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये नोकरीसाठी आलेल्या उमेदवाराचे दोन वर्गात वर्गीकरण केले जाते. ज्यांना नोकरी द्यावयाची आहे ते आणि ज्यांना द्यावयाची नाही ते. पुढील व्याख्या आपण सांगू शकतो वेरिज आणि कुंट्स यांची व्याख्या आहे ती. कर्मचारी निवड म्हणजे अनेक उमेदवारांमधून त्या विशिष्ट पदासाठी आवश्यक असणाऱ्या पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवाराची निवड करणे होय. पुढील व्याख्या आहे डेव्हिड व रॉबिन्स. निवड ही एक व्यवस्थापकीय निर्णय घेण्याची क्रिया असून त्याद्वारे अर्जदार उमेदवारांपैकी कोणता उमेदवार नोकरीकरिता यशस्वी होईल याचा अंदाज घेत असतो. म्हणजेच या व्याख्यांवरून आपण असे सांगू शकतो की योग्य जागी योग्य व्यक्तीची निवड करण्याची प्रक्रिया म्हणजेच कर्मचारी निवड प्रक्रिया होय.
कर्मचारी निवड प्रक्रियेची व्याख्या बघितल्यानंतर आता आपण कर्मचारी निवड प्रक्रियेचे टप्पे किंवा अवस्था बघणार आहोत. कर्मचारी निवड पद्धती किंवा शास्त्रीय निवड कार्यपद्धतीच्या पुढील काही प्रमुख अवस्था आहेत. त्यात पहिली अवस्था आहे भरतीची जाहिरात. आवश्यक कर्मचारी संख्या ठरवून त्या दृष्टीने योग्य वृत्तपत्राद्वारे रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करून उमेदवारांकडून अर्ज मागवले जात असतात. दुसरी अवस्था आपण सांगू शकतो अर्जाची स्वीकृती व छाननी. अर्ज मागविल्यानंतर आलेल्या अर्जांचा स्वीकार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते. त्यानंतर त्या अर्जांची छाननी केली जाते. वय, पात्रता, शिक्षण, अनुभव इत्यादी निकषांच्या सहाय्याने पात्र उमेदवारांचे अर्ज निवडले जातात. अयोग्य व अपात्र उमेदवारांचे अर्ज बाजूला काढून पात्र उमेदवारांना मुलाखतीची पत्रे पाठवली जात असतात. पुढील टप्पा आपण सांगू शकतो मुलाखतीस आमंत्रण. छाननीतून निवडलेल्या उमेदवारास मुलाखतीचे आमंत्रण दिले जात असते व हे आमंत्रण दिल्यानंतर पुढील अवस्था आपण सांगू शकतो की लेखी परीक्षा किंवा इतर चाचण्या. मुलाखतीस पात्र असणाऱ्या सर्व उमेदवारांना एकत्र बोलवून त्यांची लेखी परीक्षा विशेषतः बौद्धिक क्षमता तपासण्याच्या हेतूने ती घेतली जात असते. मग यामध्ये इंग्रजी, गणित विषयाचं ज्ञान, हस्ताक्षर, भाषा विषयक ज्ञान याबाबत तपासणी करण्यासाठी लेखी परीक्षा घेतली जात असते. लेखी परीक्षेत विशिष्ट गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना तोंडी किंवा अंतिम मुलाखतीसाठी बोलवले जात असते. म्हणून पुढील अवस्था आपण सांगू शकतो की तोंडी किंवा अंतिम मुलाखत. मग निवडलेल्या उमेदवारांची तोंडी मुलाखत घेऊन त्यांची अंतिम निवड केली जात असते. निवड झाल्यानंतर पुढची अवस्था आहे की निवड, नेमणूक व नियुक्तीचे पत्र. अंतिम निवड झाल्यानंतर उमेदवारांची योग्य जागेवर नेमणूक केली जात असते व त्याला अटी, पगार वगैरे इत्यादींची माहिती असलेले नेमणूक पत्र त्याला दिले जाते. त्याच्या पुढची अवस्था आहे मानवी संसाधन नियोजन. योग्य मानवी शक्ती मिळविण्यासाठी मनुष्यबळ शक्तीचे नियोजन करावे लागते. मानवी शक्तीचा पर्याप्त वापर करण्यासाठी मानवी संसाधन आराखडा तयार करावा लागतो. कार्यालयाच्या व्यवसायाच्या भविष्यातील विस्ताराबाबत विचार करून कर्मचाऱ्यांची गरज निश्चित केली जाते. आवश्यक प्रकारचे कर्मचारी निर्माण करण्यासाठी त्यांची भरती प्रक्रिया, प्रशिक्षण पद्धती इत्यादी ठरवावी लागत असते. त्याच्या पुढील अवस्था आपण सांगू शकतो कार्यविश्लेषणाद्वारे कर्मचारी गुणवत्ता निश्चित करणे. प्रत्येक कार्यालयात विशिष्ट प्रकारच्या कार्यासाठी कर्मचारी आवश्यक असतात. कर्मचाऱ्याला करावे लागणाऱ्या कार्याचे विश्लेषण करून असे काम करण्यासाठी त्याला कोणत्या प्रकारचे त्याची पात्रता आहे किंवा कोणत्या गुणवत्तेचे कर्मचारी आवश्यक आहेत ते प्रथम निश्चित करावे लागत असते. त्याच्या पुढील अवस्था आपण सांगू शकतो संदर्भ तपासणी. उमेदवाराकडून अर्जाद्वारे माहिती घेताना काही प्रतिष्ठित व्यक्तींचा किंवा मागील मालकाचा संदर्भ मागविला जात असतो. म्हणजेच आपण सांगू शकतो की संदर्भ तपासणीद्वारे फार उपयुक्त माहिती मिळते असे नाही, कारण आपली उत्तम शिफारस करतील अशी खात्री ज्यांच्याबद्दल वाटते अशांचीच नावे उमेदवार सुचवितात. उमेदवाराने दिलेल्या संदर्भ व्यक्ती किंवा संस्थांकडून उमेदवारांसंदर्भात अभिप्राय मागितला जातो. व्यक्तीचे चारित्र्य, त्याचा अनुभव, त्याची वागणूक इत्यादी बाबत उमेदवारांची माहिती संदर्भ व्यक्तीकडून तपासून पाहिली जात असते. व त्याच्या पुढील अवस्था आहे वैद्यकीय तपासणी. मग निवड प्रक्रियेसाठी ही महत्वाची पायरी मानली जाते. एखाद्या विशिष्ट कार्यासाठी उमेदवार योग्य की अयोग्य हे ठरवण्यासाठी पूर्वी वैद्यकीय तपासणी केली जात असे, परंतु आजच्या काळात उमेदवारास त्याच्या शारीरिक क्षमतेनुसार कोणते कार्य करण्यास उमेदवार लायक आहे हे तपासणीसाठी वैद्यकीय तपासणी केली जात असते. वैद्यकीय तपासणीच्या विविध उद्देशांमध्ये उमेदवारास संसर्गजन्य रोग झालेला आहे का हे तपासणे आवश्यक असते. त्याच्यामुळे इतरांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याचा संभव नाही याची खात्री वैद्यकीय तपासणी करताना केली जात असते. पुढील अवस्था आहे नियुक्ती. निवड प्रक्रियेतील सर्वात अंतिम स्वरूपाची पायरी म्हणजे नियुक्ती करणे किंवा अंतिम निवड करणे. निवड प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात जो उमेदवार यशस्वी होईल त्याचीच नियुक्ती ही व्यवस्थापकाकडून केली जात असते.
आज आपण प्रकरण 2 भरती आणि प्रशिक्षण या प्रकरणातील भरती म्हणजे काय, भरतीचा अर्थ, व्याख्या, भरतीचे विविध मार्ग तसेच भरती प्रक्रियेच्या विविध पद्धतींचा सखोलपणे अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे कर्मचारी निवड म्हणजे काय, कर्मचारी निवड प्रक्रिया, कर्मचारी निवड प्रक्रियेची व्याख्या, अर्थ तसेच कर्मचारी निवड प्रक्रियेच्या विविध अवस्थांचा आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.